चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण आलेलो दुधोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये। या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण भाग 1 मध्ये पाहिलंच, परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की। मित्रांनो 1 BHK फ्लॅटचा मानकरी म्हणजे हिंद केसरी शंभू सुद्धा दाखल झाला आहे बघा या दुधोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये। नमस्कार दादा, काय म्हणताय आज शंभूला घेऊन आलात? कसं नियोजन असणार आहे शंभूचं? काय बर फलटणचं आज काय पहिल्यांदा जोडी पळते का? कसं काय पहिल्यांदा जोडी पळते, लय एक्साइटमेंट आहे तोंडावर। आज मला वाटते बरंच लांब पडलं असेल तरी साधारण 60 किलोमीटर जवळ आहे का तुम्हाला इथं? बर फ्रेश दिसतोय आज एकदम म्हणजे। आणि मला वाटते एक्का पण चांगला पडला का? जीव तोडून पडला एक्का काल, मला वाटते 2 नंबरला उतरली ना गाडी। आणि त्या गाडीला कॉम्पिटिशन द्यायची म्हणजे सोपं नाही, पण एकानं पण म्हणजे दाखवून दिलं की बाबा आपण पण पेडगाव हिंद केसरीचा मानकरी आहे की नाही। जोरात पडला चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। चला मित्रांनो, नवीन खेडचा नंद्या पण दाखल झालाय बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। आणि पलीकडचा सोने आहे बघा जुन्या खेडचा। काय नवीन खेड जुने खेड काय आहे नेमकं? गाव आहेत का? काय गाव आहेत का? कोणत्या जिल्ह्यातली? इथलं सांगली भागातली आहेत का? बरं आज कसं नियोजन असणार आहे सोन्याच्या नंद्याचं? काय ह्याच्यावर शिर्षीचा बैल आहे वजीर, बर, आणि त्याच्यावर सोने। बर, भागातलंच मैदान आहे, 6-7 किलोमीटर गाव आहे। काय अपेक्षा आहे आज दोघांना? म्हणजे गाडी एक तर चांगली पळावी, बर, गटपास गाडणं करावा, गुलाल घ्यावं अपेक्षा करावं। अपेक्षा गुलाल घ्यायची, गटपास तर झाला पाहिजे ना। तेच चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। आज सर्व महाराष्ट्रातले नामांकित नंदी आज आलेत, स्पर्धा असणार आहे आज, बरीच स्पर्धा मोठी। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। चला ठीक आहे मित्रांनो, बिदालकरांचा लक्ष सुद्धा दाखल झालाय बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। आपण यांना ओळखतच असाल, पण गॉगल घातलाय त्यामुळे जरा थोडंसं हे होते। काय म्हणताय आज कसं नियोजन असणार आहे? काय नियोजन अनिल पाहुण्याने केले। बर, कुणासोबत आहे तरी पायरा? देवराष्ट्राचे भारत आहे। बरं, चांगला पायरा आहे आज। कसं वाटतं मैदान वगैरे, फाटी वगैरे पाहून आलं का नाही? आता झालं, 1 नंबर आहे मैदान, चांगलं आहे। आणि पावसाचं वगैरे काय वातावरण? साथ दिल्यावर काय अडचण नाही तसं आता तर काय आभाळ नाही काय वाटत। बरं चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो, शाळगावचा राजा पण आलाय बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। आणि वाटेगावचा तेजा सुद्धा दाखल झालाय बघा। काय म्हणताय राजा कुणाचा एक्झॅक्टली? काय राजाचं पहिलं मालक निवास शिंदे वाटेगाव, बर, आणि आता उमेश शेठ मांगडे, किरण अप्पा कालगाव शाळगाव यांच्या नावावर बैल पळतोय, बैल त्यांच्याच मालकीचा आहे। आज कसं नियोजन असणार राजा? आज घरचीच गाडी आहे, घरची गाडी पळणार राजा आणि तेजा पळणार मित्रांनो। आज काय अपेक्षा आहे घरच्या जोडीकडून? म्हणजे काय नेहमीप्रमाणे। बर, मोठं मैदान आहे, स्पर्धा भरपूर आहे आज। हो आहे की, कारण सर्व नामांकित नंदी आले। बर चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। चालतंय मित्रांनो, कालेकरांचा सुंदर सुद्धा आलाय बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। नमस्कार दादा, काय म्हणताय आज कसं नियोजन असणार आहे? काय नियोजन शेटने केलेलं आहे, बर, ते आपण फक्त बैल घेऊन आलो पुढे। कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी पोहतो। चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला। चला मित्रांनो, PSI पालवे साहेबांचा हा मोठा नंद्या आलाय बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। नमस्कार, बरंच लांबून आलाय आज। किती किलोमीटर पडलं साधारण? 125 किलोमीटर। बरं, आज कसं कुणासोबत पडणार नंद्या? साहेबांनीच केले। बरं, माहीत नाही पायरा। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। आणि मैदान कसं वाटतंय? पाठी वगैरे पाहिजे? 1 नंबर। बरं, काय मोठा नंद्या आणि छोटा नंद्यामधला काय एवढा फरक काय समजूनच येत नाही। आणि दोन्ही पण गुलालात आहेत सध्या, हे विशेष आहे। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। चला मित्रांनो, हिंद केसरी सर्जा सुद्धा दाखल झाला बघा या दुधोंडीच्या मैदानामध्ये। नमस्कार, काय म्हणते? बरंच लांब आला आज, काय असं वाटतंय मैदान का आत्ता चालू? आता झालं का? बरं, किती वाजता निघाले? सकाळी 6 वाजता। आज कुणासोबत कसं नियोजन असणार? कळंबी शंभू, कळंबीचा शंभू।
चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. पहिल्यांदा जोडी पळते मला वाटते. बर, फ्रेश वाटतंय आज. हो. चला, शुभेच्छा तुम्हाला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज कसं नियोजन झालं शंभू आणि आपल्या सरजेचं? आपलं असं सहजच झालेलं आपली नियोजन. लय किरकिरीत नसतात, आपलं झाला की झाला, पटला की झालं. आणि मन मोकळेपणानं पैरे करताय, म्हणजे काय कोणी मागितलं तर देते. नाही, ज्याचा पळतोय त्याला दिला पाहिजे ना. न देऊन काय आता, त्यांचा पळतोय म्हणलं त्यांना दिला पाहिजे. आपला पळत असले ते पण आपल्याला देतात, बर, त्यामुळे आपण बी त्यांना दिलं पाहिजे. बाजे दिसून झालंय. बाजे काय नुसतं सरजेच काढते नाही बा, ह्याच्या एक काढतो ना. एकडे, म्हणजे एका मैदानात बाजा. आदतला बाजानं ओपनला येऊ काढतो. दोघांचं नियोजन एकदम हे होत नाही. नाही पोरं जुळत नाही, कारण याला पोरं जास्त लागतात सरजाला. आणि बाजाला बी दोघं तिघं आमचं शंभू भाऊ आहेत, त्यांच्याशिवाय ती सुट्टी बिटी होत नाही त्याची. मग त्याला तेव्हा पटत नाही, ते स्पेसिफिक माणूस माणसं खपून लागतात घेत त्याला. नाही, त्याला खपून घेत नाही. ते सरजापेक्षा बेकार आहे. ते आता ती लहान असल्यामुळे हॅट्रिक तर केलीच त्या दिवशी. हो. आता काय आज काय अपेक्षा असणार जोडी करून? काय आमची अपेक्षा गुलालाचीच असते, आमची काय अपेक्षा पाहिजे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्कीच चाहत्यांचं प्रेम आहे त्यामुळे एवढं पळतं म्हणाला. धन्यवाद.